नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वी मराठी बालभारती या पाठ्यपुस्तकातील सावरपाडा एक्सप्रेस या पाठाचं वाचन करणार आहोत. हा पाठ कविता राऊत या धावपटूवर आधारित आहे. चला तर मग बघूया आपण कविता राऊतचा जीवन प्रवास. दुर्गम भागातील रस्ते म्हणजे मातीचा धुरळा, पाण्याची वणवण करणे हा रोजचा दिवस. अशा प्रतिकूल परिस्थितीत कुरकुर न करता, हार न मानता जीवन जगणे म्हणजे एक दिव्यच. अशा खेड्यापाड्यामध्ये गुणवत्ता असते, पण ती शोधावी लागते. असा हा सावरपाडा आणि अशी ही कविता राऊत, दुर्गम भागात राहणारी आणि प्रतिकूल परिस्थितीतून वर आलेली. अशाच एक डोंगरांनी वेढलेल्या आदिवासी पाडा. पाण्याच्या शोधासाठी तिथे मैलोनमैल भटकंती करावी लागे. त्याच आदिवासी पाड्यावर अनवाणी पायाने चालणारी, लाकूड फाटा गोळा करणारी एक मुलगी. बघा, ही आहे कविता राऊत. डोंगर भागामध्ये राहणारी आणि पाण्यासाठी वणवण फिरणारी आणि आदिवासी पाड्यावर अनवाणी पायाने चालणारी आणि लाकूड फाटा म्हणजे लाकडे गोळा करणारी ही कविता राऊत. राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचा दबदबा निर्माण केला आणि ऑलिम्पिक स्तरावर झेप घेतली. या आंतरराष्ट्रीय धावपटूचे नाव आहे कविता राऊत आणि त्या पाड्याचे नाव आहे सावरपाडा. या सावरपाड्यामध्ये ही कविता राऊत राहत होती. हा जो पाडा आहे हा आदिवासी पाडा आहे. हा पाडा नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये आहे. कविताचे बालपण निसर्गाच्या सानिध्यात गेली. तिची आजवरची वाटचाल एक दीर्घ साधना बनली आहे. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत कांस्य आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्य कांस्य अशी पदके कविताने पटकावली आहेत. लागोपाठ या दोन्ही स्पर्धांमध्ये भारताचं नाव उंच करणारे धावपटू म्हणजेच सावरपाडा एक्सप्रेस. तिला का नाव दिलं आहे? कारण ती धावपटू होती. फार छान पद्धतीनं ती आपल्या भारताचं नाव उंचावत होती, म्हणून तिला सावरपाडा एक्सप्रेस असे म्हटले आहे. चीनमधील गुआंझू येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत 10 मीटर धावण्यात कविताचे सुवर्णपदक अवघ्या सेकंदाने हुकले. बघा, अशा या पाड्यावर राहणारी, एखाद्या दुर्गम भागात राहणारी एक मुलगी जेव्हा भारताकडून चीनमध्ये खेळण्यात जाती आणि खेळताना तिच्याकडनं सुवर्णपदक हुकते, त्यावेळेला त्या प्रसंगी तिला फार वाईट वाटते आणि तिची समजूत तिच्या आईनं काढली आणि आईनं तिला दिलासा दिला. अवघ्या 4थी शिकलेल्या आईच्या समंजस शब्दांनी कवितेला आजवर अनेक प्रसंगी आधार दिला आहे. कष्टप्रद अनुभवामुळे कविताचे पाय कणखर बनले. नाशिक जिल्ह्यातील शालेय क्रीडा स्पर्धेत कवितानं धावण्यात प्रथम क्रमांक मिळवला. पण कविताचे वेगळेपण तिचे वडील रामदास आणि आई सुमित्रा यांना फारसा तीव्रतेने त्यावेळी जाणवले नाही. कवितेच्या पायामधली चमकदार दौड हेरली ती प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांनी. बघा, तिचे प्रशिक्षक आहेत विजेंद्र सिंग यांनी तिच्यातली कसब ओळखली, तिच्या धावण्यातली चमक त्यांनी ओळखली आणि तिला आता चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करण्याचं त्यांनी ठरवलं. त्यांनी कविताच्या आईवडिलांची मानसिकता तयारी केली आणि तिला नाशिकच्या भोसला मिलिटरी स्कूलच्या मैदानावर तंत्रशुद्ध पद्धतीनं धावण्याचे धडे दिले. आणि तिला बूट घालून पळण्याची सवय नव्हती, तर त्यांनी तिला बूट घालून धावण्याचे प्रशिक्षण दिले. त्याचप्रमाणे तिला अवघड वाटायचं त्या गोष्टी, परंतु लहानपणापासून अनवाणी धावण्याचीच तिला सवय असल्याने तिला बूट नको वाटायचे. परंतु विजेंद्र सिंग यांनी तिच्याकडनं बूट घालून तिच्याकडनं पळण्याची प्रॅक्टिस सराव करून घेतला आणि तिने देखील विजेंद्र सिंग यांचा मान राखून बूट घालून पळून सराव केला. हिऱ्याला पैलू पाडल्यावर त्याचे तेज अधिकच फैलावते, तसे तिच्या बाबतीत झाले. गुजरातमधील गांधीनगर येथे झालेल्या राष्ट्रीय पातळीवरील शालेय स्पर्धेत धावण्यात रौप्य पदक मिळवून तिने यशाचा आरंभ केला. बघा, गुजरातमधील गांधीनगर येथे तिने रौप्य पदक मिळवले. पुढे मग ती नाशिक येथे सराव आणि हर्सुल येथे शिक्षण अशी
कसरत तिची चालू होती. बघा, हर्सुल या ठिकाणी ती काय करत होती, शिक्षण घेत होती आणि कविताची फार ओढाताण होती. हे पाहून विजेंद्र सिंग यांनी तिला 11वीसाठी भोसला मिलिटरी कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून दिला, नाशिक या ठिकाणी. आता ती राहणार कुठे, हा कविताच्या आईवडिलांना पडलेला प्रश्नही विजेंद्र सिंग यांनी सोडवला. 24 ऑक्टोबर 2020 पासून पुढील 5 वर्ष ती त्यांच्याच घरी राहिली. त्यांना स्वतःचा एक मुलगा, एक मुलगी असे होते, परंतु त्यांनी आपली दुसरी मुलगी म्हणून कविताचा सांभाळ केला आणि तिला आपल्याकडे ठेवून घेतले. तिच्या धावण्याच्या गतीकडे लक्ष दिले. तिला काहीही कमी पडू दिलं नाही आणि कविताचे एका पाठोपाठ एक विक्रम तिच्या नावावर झळकू लागले आणि त्यांनी कसरत करून घेतली, मेहनत करून घेतली तिच्याकडनं. कविताच्या यशामुळे हर्सुल सावरपाडा भागास नवी ओळख मिळाली. आज केवळ राऊत कुटुंबालाच कविताचा अभिमान वाटतो असे नाही, तर संपूर्ण हर्सुल परिसराची हीच भावना आहे. आणि तसेच यामध्ये सगळ्यात मोठा वाटा विजेंद्र सिंग यांचा आहे, कारण ते तिचे प्रशिक्षक आहेत. नवी दिल्लीतील राष्ट्रकुल स्पर्धेत कविता जिंकल्याचे जाहीर होताच हर्सुल सावरपाडा येथे जणू काही दिवाळी साजरी झाली होती. स्पर्धेत विजयी झाल्यानंतर कविता आपली गावी येणार होती, म्हणून सकाळपासून जो तो स्वागताच्या कामात गुंतला होता. का तर कविताचं स्वागत करण्यासाठी, आणि सकाळपासूनच तिच्या स्वागताची सर्वत्र जल्लोष तयारी चालू होती. कविताचे कौतुक करण्यासाठी गावोगावचे लोक देखील आलेले होते, हजारोच्या संख्येने उपलब्ध होते. लेकी भोवती निर्माण झालेलं हे जे वलय आहे, हे जी माणसं आहेत, ती बघून आईला धन्य धन्य वाटलं की आपल्या मुलीला भेटायला आलेली ही एवढी मोठी मोठी लोक, आलिशान गाड्या, पत्रकारांचा गराडा, हे सर्व बघून तिच्या आईला फार प्रसन्न वाटलं आणि आता आपली लेक खूप मोठी झाली आहे असं तिला वाटू लागलं. कविता बंगळुरू येथे विशेष प्रशिक्षणासाठी गेली असताना रोज किमान एकदा तरी आईशी फोनवर बोलत असे, कारण तिच्या आईचं आणि तिचं खूप गहिरं नातं होतं. आईशी बोलल्यानंतर तिला खूप छान वाटायचं आणि हलकं हलकं वाटायचं आणि समाधान वाटायचं. दिवसभरामध्ये जे काही झालं ते सर्व ती आपल्या आईशी शेअर करत होती. आणि नवी दिल्ली येथील राष्ट्रकुल स्पर्धेत कांस्य पदक तिनं त्यानंतर मिळवलं. कविता थोडी हळवी होती. प्रसिद्धीच्या वलयाने तिच्या स्वभावात फरक पडला नाही. तिनं कधीही आपल्या कुठल्याही प्रकारच्या ध्येयामध्ये कुठल्याही प्रकारच्या अडचणी तिने येऊ दिल्या नाही. तिने आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्य आणि कांस्य पदक मिळवले. त्यानंतर बऱ्याचशा स्पर्धेमध्ये तिनं आपलं नाव लौकिक केलं. बाप लेकीच्या नात्यातील वीणही तितकीच गहिरी. लहानपणी आपले बोट धरून चालणाऱ्या कविताच्या पायामध्ये मोठेपणी इतकं बळ येईल असे तिच्या आईवडिलांना कधीच वाटले नव्हते. आईवडिलांनी सर्वस्वी सगळे आभार प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांचे मानले आणि आर्थिक परिस्थिती नसताना देखील आपली मुलगी एवढी मोठी झाली आणि एवढी मोठी धावपटू झाली याचा त्यांना अभिमान होता आणि कवितावर देखील त्यांचा खूप मोठा अभिमान होता. गेल्या काही वर्षापासून कविता कुटुंबापासून दूर राहत असली तरी सर्वांचे प्रेम जपले आहे. प्रत्येक स्पर्धेमध्ये भाग घेताना ती अगदी उत्साहाने भाग घ्यायची आणि जिंकण्याचं ध्येय तिच्यामध्ये राहत होतं आणि तिला सपोर्ट करणारे विजेंद्र सिंग देखील तिच्यासोबत सतत राहायचे. अशी ही कविता राऊत. गेल्या काही वर्षापासून ती कुटुंबापासून थोडी लांबच राहत होती, पण तिनं प्रेम आपले सोडलं नाही. आपल्या घरचे सण समारंभ उत्सव यामध्ये प्रत्यक्ष सहभागी होत नसता आले तरी ती त्याबद्दल नेहमी आदर करायची. बंगळुरूच्या क्रीडा केंद्रात कविताचा तिच्या वडिलांच्या आवडीच्या एका गोष्टीपासून तिला दूर राहावे लागे, ते म्हणजे वांग्याची भाजी आणि नागलीची भाकरी. बघा, या ठिकाणी ही एवढी मोठी धावपटू आहे आणि सावरपाड्यातली आहे, पण आपली स्वतःची आवड म्हणजे वांग्याची भाजी आणि नागलीची भाकरी ही तिला नेहमी आवडायची. कवितामुळे सावरपाड्याचे नाव आज दूरवर पसरले. कविता तिथल्या मुलामुलींसाठी आदर्श ठरली आहे. आज कविता भारतातील धावपटू आहे आणि पी.टी. उषा, बघा, पी.टी. उषाला ती आपला आदर्श मानते. आणि तुम्हाला माहिती आहे का की कोणी कितीही मोठं झालं तरी ते आपलं संस्कार, आपल्या गावातील राहणीमान हे कधीही विसरत नाही. त्याचप्रमाणे कविताने देखील आपल्या आईसोबत घालवलेले दिवस, त्यानंतर सावरपाड्यावरचे खाण्यापिण्याचे
तिच्या ज्या आवडी होत्या, वांग्याची भाजी आणि नागलीची भाकर, ह्याचीसुद्धा तिला सतत सतत आठवण येत होती. कविता कितीही जरी मोठी झाली तरी ती आपल्या पाड्याला विसरली नव्हती आणि ती एक मोठी धावपटू झालेली होती. आणि तिच्या डोळ्यासमोर आदर्श होता तो धावपटू पी टी उषाचा. पी टी उषा ही खूप मेहनती धावपटू होती आणि धावण्याचा सराव ती जशी मनापासून करायची तसंच कविता देखील अगदी मनापासून आपला सराव करायची. आपल्या प्रशिक्षकांनी दिलेल्या छोट्या मोठ्या गोष्टी कटाक्षाने पाळायची. आणि तिचं असं म्हणणं होतं की मेहनत करणं हे आपल्या हातात असतं. मेहनत हाच उद्दिष्टाकडे आणि ध्येयाकडे नेण्याचा महामार्ग आहे. हा महामार्ग आपल्याला यशाकडे नेतो आणि आपले जीवन आपणच घडवतो. कविताचं म्हणणं होतं की कोणताही खेळाडू हा शारीरिक आणि मानसिकरित्या तंदुरुस्त हवा. आणि कविता कधीच आपल्या सरावामध्ये कसूर करत नव्हती. एकदम चिकाटीनं, एकदम ध्येयानं ती आपलं लक्ष गाठण्यासाठी सदैव तत्पर असायची. खेळाचा सराव चालू असताना यशवंत चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामुळे तिच्या शिक्षणातही कधी खंड पडला नाही आणि तिने शिक्षण कधी बंद देखील केलं नाही. कविता ही तिच्या जीवन प्रवासाची नायिका आहे. म्हणजे तिने तिचा जीवन प्रवास एकदम छान पद्धतीनं सुरू ठेवला. बघा, अशा रीतीने ही कविता राऊत आणि हिने कशा प्रकारे एका खेड्यातून जन्म घेऊन इतकी मोठी ती झाली आणि ती फार मोठी धावपटू देखील झाली. अशी ही आपली कविता राऊत. सावरपाडा एक्सप्रेस म्हणून तिला संबोधण्यात येतं. धन्यवाद.